श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मी अजय जोशी गुरुजी तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. आज आपण एक विशिष्ट प्रकारचा प्रयोग बघणार आहोत. तो प्रयोग करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येणारे अडचणी दूर करू शकता. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी कोणकोणत्या आहेत, कशा आहेत? खूप सारे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. कोणाला व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, कोणाला व्यवसायामध्ये जे व्यवसायाच्या जागी जे लोक कामाला असतात त्या लोकांपासून त्रास होतो. नोकरीमध्ये जे वरिष्ठ लोक असतात त्या वरिष्ठ लोकांकडून त्रास होतो. घरामध्ये भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात. त्याचप्रमाणे लहान मुलगा असेल, तो चिडचिड करत असेल, तो आपला ऐकत नसेल. त्याचबरोबर मित्र परिवारामध्ये सुद्धा आपलं कोणी ऐकत नसेल, आपली चेष्टा मस्करी कोणी करत असेल आणि आपल्याला योग्य तो मार्ग मिळत नसेल आणि आपलं जर कोणी वाईट चिंतत असेल, तोंडावरती आपल्या सगळे गोड बोलतात पण पाठीमागून जर आपल्याविषयी कोणी वाईट विचार करत असेल, त्याचबरोबर घरामध्ये काही दोष असेल, घरामध्ये कोणी आजारी असेल, अशा अनेक दोषांवरती किंवा अनेक अशा समस्यावरती मी आज एक उपाय सांगणार आहे. तो उपाय तुम्ही करा, 100% तुम्हाला याच्यातून फलप्राप्ती मिळेल. तो तोडगा किंवा तो उपाय असा आहे, ओम चिमी चिमी स्वाहा. ओम चिमी चिमी स्वाहा हा जो मंत्र आहे, हा मंत्र एखाद्या शनिवारी, मंगळवारी किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी, अमावस्या असेल त्या दिवशी किंवा ग्रहण असेल, अशा विशिष्ट दिवशी तो मंत्र सिद्ध करा. सिद्ध करणे म्हणजे काय? तो मंत्राची एक संख्या मनात तुम्ही ठाम करा की हा मंत्र मी एवढ्या वेळेस आजच्या दिवसात म्हणणार आहे. मग तो 500 असेल, 1100 असेल, 2100 असेल, अन्य अजून काही संख्या असेल, अशा संख्येने तो जप करा. जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला जप करता येईल तो जप करा. तो जप केल्याने तो मंत्र तुमचा सिद्ध होईल आणि एकदा जर मंत्र सिद्ध झाला की तुम्हाला त्याची फलप्राप्ती मिळेल. मंत्र सिद्ध करून घ्या. मंत्र सिद्ध झाल्यानंतर आपल्याला जर कोणी त्रास देत असेल, आपल्याला कोणी आपलं ऐकत नसेल, आपल्या पाठीशी म्हणजे आपल्या माघारी आपल्याविषयी कोणी वाईट चिंतत असेल, आपली प्रगती होत असेल तर आपली ती प्रगती कोणाच्या नजरेत बसत नसेल, असा जो विषय असेल, यासाठी काय करा, एखादा सोमवारी हे प्रयोग चालू करा. तुम्ही मंत्र एकदा सिद्ध केल्यानंतर सोमवारच्या दिवशी सकाळी स्नान करून घ्या. आसनावरती बसा. एक फुलपात्रावरून स्वच्छ जल घ्या म्हणजे पाणी घ्या. ते फुलपात्र पाण्याने भरलेलं आपल्या डाव्या हातावरती ठेवा. ठेवल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव घ्या. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्याविषयी वाईट चिंतत असेल किंवा घरामध्ये कोणी आजारी असेल, त्या आजारी असलेल्या व्यक्तींचं नाव घ्या. सासू सुनेचा जर घरामध्ये वाद होत असतील, घरामध्ये सतत वाद होत असेल, ज्यांच्यामध्ये वाद होत असेल त्यांची नावं घ्या. त्याचबरोबर कामगार वर्ग जर आपले ऐकत नसतील, वरिष्ठ लोक आपले ऐकत नसतील, मित्र परिवार आपली चेष्टा मस्करी करत असेल, लहान मुलं चिडचिड करत असेल, असे जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तींचं नाव घ्या. 108 वेळेस हा मंत्र म्हणा. किती? 108 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. ओम चिमी चिमी स्वाहा 108 वेळेस मंत्र म्हणा. आणि ते पाणी जे आहे ते सोमवार ते रविवारपर्यंत रोज असं प्रयोग करून ते पाणी त्या व्यक्तीला पिण्याचं द्या. कोणी आपलं वाईट चिंतत असेल त्याला द्या, वरिष्ठ लोक असतील त्यांना द्या, कामगार वर्ग असतील त्यांना ते पिण्यासाठी द्या. घरामध्ये वादविवाद होत असेल, त्यांच्यामध्ये वादविवाद होत आहे त्यांना ते पाणी पिण्यासाठी द्या. कोणी जर घरामध्ये चिडचिड करत असेल त्याला हे पाणी पिण्यास द्या. त्याचबरोबर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला हे पाणी द्या. ज्या व्यक्तीवरती तुम्ही हा प्रयोग करायचा आहे, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे, ते 108 वेळेस म्हटलेलं पाणी, फुलपात्रातलं पाणी त्या व्यक्तीला पिण्यास द्या. जर त्या व्यक्तीला तुम्ही हे पाणी देऊ शकत नसाल तर ते पाणी तुम्ही झाडाला टाका. एकाच झाडाला टाकायचं आहे, पण ते झाड असं असावं, ते उंच असावं, भरपूर जाड असावं, त्याच्यामुळे जमिनीपर्यंत गेलेले असावं. अशा ते झाडाला तुम्ही, त्या झाडाला 7 दिवस ते 108 पेज मंत्र झाला की ते पाणी त्या झाडाला टाकायचं आहे. हे करा. 100%
सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊन त्या व्यक्तीला देऊन तो व्यक्ती तुम्हाला त्रास देणार नाही, आजारी असेल तर तो व्यक्ती बरोबर बरा होऊन जाईल. असे जी काय इच्छा मनोकामना करून इच्छा मनोकामना घेऊन तुम्ही हे प्रयोग करणार आहे, तो प्रयोग तुमचा सफल होईल. तुम्हाला इच्छित मनोकामना फलप्राप्ती मिळेल, इच्छित मनोकामना परिपूर्ण होईल आणि गुरुदेव महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. श्री गुरुदेव दत्त.